नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी ज्योतिच किचन व्लॉगमध्ये। तर हे बघा, तुम्हाला आजची डिश बघून समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत साध्या सरळ सोप्या पद्धतीत आंबरस। उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि आपल्या घरी आंबरस बनणार नाही असं कधीच होत नाही। तर हे बघा, तो योग्य पद्धतीने कसा करायचा तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये। हे बघा, तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आंबरस आज आपला बनणार आहे। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथं 5-6 आंबे घेतलेत मी, ते फ्रीजरला ठेवून दिलेत। तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही थंड पाण्यात ठेवले तरी चालतील। आता मी आंबे काढून घेणार आहे फ्रीजरमधून। 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवले होते। आंबे फ्रीजरला का ठेवायचे तर आंबे ज्यावेळी आपण सोलतो आंबरसासाठी त्याची सालीला अजिबात गर राहत नाही, तुम्ही नीट लक्षात ठेवा। आता बघा, इथं मी भांडी घेतलेत, साल काढण्यासाठी हे भांडं घेतले। त्याच्यानंतर आंबे घेतलेत, एक ताट घेतले, एक भांडं घेतले आंब्याचा गर काढण्यासाठी। आता फ्रीजरला आंबे ठेवल्यामुळे एकदम टणक आणि छान असे झालेले आहेत आणि ते थंडही झालेले आहेत। तर आता काय करणार आहोत, आंबे स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो चिकाचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत साईडला, आणि मग नंतर आंबे सोलून घेऊन त्याचा गर काढून घेणार आहोत। हे बघा, मी चिकाची बाजू काढलेली आहे आणि आंब्यांना असे 4 ते 5 कट देत आहे, जेणेकरून आंबा आपल्याला सोलायला सोपा जाईल। अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे, एकदम छान अशी। आंब्याची साल अगदी सहज रीतीने बाजूला होते, तिला कसलाच गर राहत नाही। हे बघा, मी तुम्हाला इथं आंबा पण सोलून दाखवणार आहे। आता सगळ्या आंब्यांना कट मारून घेऊया। आता सगळ्या आंब्यांना कट मारून झालेला आहे। तर आंबे आपण आता सोलणार आहोत। हे बघा, एकदम छान असे आंबे सोलून घेऊया आपण। पाहू शकता तुम्ही इथं अगदी सहज रीतीने साल बाजूला होते। हे बघा, कसलाच गर राहत नाहीये आंब्यांच्या सालींना। म्हणजे आंबा आपण बाजारातून आणतो, सगळ्यांच्याच घरी काय घरचे आंबे नसतात, त्यावेळी खूप सारा गर सालींना जातो। काहींना या साली धुवायला सुद्धा आवडत नाही, तर त्यांच्यासाठी बघा ही साधी सरळ सोपी पद्धत आहे। कसलाच सालीला तुम्ही पाहू शकता गर राहत नाहीये। आता आपण आंबे सोलून घेणार आहोत सगळे। अगदी सहज रीतीने आंब्यांच्या साली बाजूला होत आहेत, त्यामुळे आपल्याला आंबरस करताना काही झंझट होत नाहीये। पाहू शकता हा आंबा तुम्ही किती छान असा सोललाय मी। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आंब्यांच्या याला कसलाच गर येत नाही सालींना। पाहू शकता फक्त साल वेगळी झाली आहे। आता सगळे आंबे सोलून घेऊयात छान प्रकारे। आमचा घरचाच हापूसचा आंबा आहे। सालीला गर राहिला तरी अगदी अचानक निघून जातो, कसलीच सालीला आंब्यांचा गर राहत नाही। हे बघा, आता आंब्यांच्या साली काढून झालेल्या आहेत, आपण साईडला ठेवून देऊया। पाहू शकता सगळे आंबे तुम्ही, फक्त साली बाजूला झाल्यात, आंबे आहेत तसेच आहेत। तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आंबरस करताना। एक 15 मिनिटांसाठीच आपल्याला फ्रीजला आंबा ठेवायचा आहे। तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही थंड पाण्यात ठेवला तरी चालेल। आता काय करणार आहोत, चाकूच्या साहाय्याने आपल्याला सगळा गर एका भांड्यात काढून घ्यायचा आहे। हे बघा, अगदी सहज रीतीने गर पण निघतोय। आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांचा गर काढून घेऊया।
हे बघा सगळ्या आंब्यांचे गर आता आपले काढून झालेले आहेत. आता हा आंब्यांचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये विलायची आणि साखर वाटायची. तुम्ही नीट लक्षात ठेवा, आंब्यांचा पल्प तसा वाटायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला आंब्यांचा पल्प मिक्सरला नसेल वाटायचा तर तुम्ही आहेत तसे आंबे पुरणाची जी चाळण असती त्याच्यामध्ये खिसू शकता. अगदी कोय साईडला होते खिसल्यावर आणि आंब्यांचा पल्प फक्त जो आहे तो खाली गळतो. नीट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मिक्सरला हा पल्प फिरवायचा नसेल तर तुम्ही अशी पद्धत करू शकता, अगदी नैसर्गिक. आता हा आंब्यांचा पल्प मी सगळा काढून घेतलेला आहे, तो आपल्याला मिक्सरला फिरवायचा आहे. हे बघा सगळ्यात आधी मी इथं विलायची आणि साखर घेतली की ती आता मी वाटून घेणार आहे. तर साखर आपण डायरेक्टली वाटायची नाही आहे ह्याच्यात आंब्यांच्या पल्पमध्ये, कारण आंब्यांच्या ह्याच्यात जर आपण डायरेक्ट साखर वाटली तर ती छानपैकी बारीक होत नाही आणि आंब्याच्या ज्या आंबरसाला आहे तो थिकनेस राहत नाही. नीट लक्षात ठेवा. आता मी साखर वाटली, पाहू शकता तुम्ही इथं. आता मी ती भांड्यात एका काढून घेतली आहे. आता आपण आंब्यांचा पल्प जो आहे तो मिक्सरला वाटून घेणार आहोत. मी सांगितलं तसं जर तुम्हाला मिक्सरला वाटायचा नसेल तर तुम्ही पुरणाच्या चाळणीवर आंबे खिसू शकता. अगदी छान प्रकारे तोही आंबरस होतो, त्याची टेस्टही खरंच छान लागते. आता आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरला. आमच्या इथं मिक्सरचाच आंबरस आवडतो, मिक्सरला बारीक केलेला, त्याच्यामुळे मी मिक्सरला फिरवते. हे बघा आता जो याचा केलेला जो मिक्सरला केलेला जो आंबरस आहे तो आपण वतून घेणार आहोत. पाहू शकता. आता तो आपण एका भांड्यात ओतून घेऊया. बघू शकता तुम्ही त्याचा थिकनेस एकदम घट्ट, एकदम म्हणजे किती थिक आहे. आम्ही दुधाचा वापर अजिबात आंबरसात करत नाही. माझं तर म्हणणं आहे शक्यतो तुम्ही दुधाचा वापर आंबरसामध्ये करू नका, त्याने त्याची टेस्ट बिघडते. असा जर तुम्ही आंबरस करून खाल्ला फक्त आंब्यांचा तर तो खरंच खूप छान लागतो. त्याची टेस्टही खूपच छान, म्हणजे खूपच वेगळी लागते. पाहू शकता तुम्ही एकदम छान असा आपला आंबरस तयार आहे. तर आता आपण साखर आणि विलायची ज्याच्यामध्ये वाटली त्याच्यात हा आंबरस ओतलेला आहे. आता तो मिक्स करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण साखरेची पावडर करून घेतो तेव्हा छान प्रकारे हा आंबरस मिक्स होतो, साखर त्याच्यामध्ये मिक्स होते. आणि साखरेबरोबर जर आपण आंबरस वाटला तर साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळत नाही आणि त्याची टेस्ट जरा वेगळी लागते, चांगली लागत नाही, टच लागते ती साखर मग खाताना आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही इथं छान प्रकारे बनून तयार आहे आपला आंबरस. तुम्ही याचा थिकनेस पाहू शकता, एकदम घट्ट जाड झालेला आहे, मस्त असा. तर तुम्हाला माझी ह्या आंबरसाची रेसिपी कशी वाटली, अगदी साध्या साध्या टिप्स सहित, तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आंबरस बनवताना घ्यावयाची काळजी आणि टिप्स सांगितलेले आहेत, त्या तुम्ही नीट लक्षात ठेवा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.